मी आता आपणा सर्वांतर्फे परमपूज्य गुरुमाऊलींना नम्र प्रार्थना करतो की त्यांनी प्रकाशन सोहळ्याला प्रारंभ करावा. परमपूज्य गुरुमाऊली. श्री स्वामी समर्थ सेवा मासिक माहे जुलै 2020चा अंक मराठीचा परमपूज्य गुरुमाऊली लोकार्पण करतात. श्री स्वामी समर्थ सेवा मासिक त्रैमासिक हिंदी परमपूज्य गुरुमाऊली लोकार्पण करतात. श्री स्वामी समर्थ त्रैमासिक इंग्रजी जुलै 2020. श्री स्वामी समर्थ सेवा त्रैमासिक कन्नड भाषेमध्ये परमपूज्य गुरुमाऊली लोकार्पण करतात. श्री स्वामी समर्थ सेवा त्रैमासिक गुजराती परमपूज्य गुरुमाऊली लोकार्पण करतात. श्री विद्या सरस्वती पूजन सच्च परमपूज्य गुरुमाऊली लोकार्पण करतात. यज्ञ चिकित्सा सच्च श्री अवधूत प्रीमियम अगरबत्ती पावित्र्य आणि सुगंधा चालुखा संगम श्री ब्रह्मांड नायक प्रियम अगरबत्ती. श्री गुरुमाऊली प्रीमियम अगरबत्ती. श्रीपाद देशी गायची गौरी. आणि आपल्याला आरोग्य देणार ऑनलाईन जनकल्याण योजना 16,000चा टप्पा आपण लॉकडाऊन काळामध्ये पार केलेला आहे आणि 25,001 आपल्याला गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य गुरुमाऊलींनी आपल्याला उद्दिष्ट दिलेलं आहे. कोरोनासारख्या महामारीवर संघर्ष करण्यासाठी रोगप्रतिकार शक्तीवर्धक काळा परमपूज्य गुरुमाऊली लोकार्पण करतात. मी आता आपणा सर्वांतर्फे परमपूज्य गुरुमाऊलींना नम्र प्रार्थना करतो की त्यांनी आपल्या अमृततुल्य हितगुजाला प्रारंभ करून आम्हा सर्वांना उपकृत करावं. प्रातस्मरणीय परमश्रद्धेय परमपूज्य गुरुमाऊली. उपस्थित सर्व भाविक सज्जन समर्थ सेवेकरी जगात देशात राज्यात आणि गाव पातळीवर हे स्वामी कार्य जनमानसात पोचलं जावं. निर्माण होणाऱ्या दैविक भौतिक आध्यात्मिक वैश्विक या सर्व समस्यांचं निवारण व्हावं म्हणून गेली अनेक शतकं आणि दशकं स्वामींना हा आविष्कार तथा अवतार घ्यावा लागला. पूर्वस्थितीचा परामर्श घेताना भगवान दत्तात्रेयांनी अनेक युगापासून हे कार्य भूतलावर आणलं मानवजातीच्या उद्धारासाठी. कालपरत्वे युगपरत्वे त्यांना अनेक अवतार धारण करावे लागले. मागच्या द्वापार युगाची धुरा भगवान श्रीकृष्णांकडे त्यांनी सोपवलेली होती आणि या कलियुगाची सारी धुरा स्वतः त्यांनी स्वतःकडे घेऊन कलो श्रीपाद श्रीवल्लभ या उक्तीप्रमाणे भगवान दत्तात्रेयांनी या कलियुगाचा अधिभार या जीवसृष्टीचा स्वतःवर शिरावर घेतला आणि गेल्या हजारो वर्षात त्यांनी श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती गाणगापूर आणि तदनंतर श्री स्वामी समर्थ या षड अक्षरी मंत्रातून अव्यक्त जीवसृष्टीला जागण्यासाठी ऊर्जा दिली. ती श्री स्वामी समर्थ मंत्राने. म्हणून मागील शतकामध्ये त्यांनी श्री स्वामी समर्थ आविष्कार धारण करून गेली 850-900 वर्ष
या भारतभूमीसह जगाच्या पाठीवर पदभ्रमंती केली. असंख्य सज्जन दुःखित लोक सेवेकरी बनवले आणि सेवेकरी होताना ती एक व्याख्या आहे की स्वामींची सेवा ही आपल्यासाठी करायची की स्वामींसाठी करायची. हा भक्तीचा फरक सुज्ञांना लवकरच लक्षात आला. बरेच लोक स्वतःच्या समस्येसाठी स्वामींना आळवणी तथा विनवणी तथा भक्ती करतात. अशी अनेक उदाहरणं घडलेली आहेत. अगदी अकबर बादशहाच्या काळात सुद्धा तत्कालीन राजस्थानचे तानसेन नावाचे संत होते. तेही गुरुभक्ती करायचे, पण ते स्वतःसाठी केलेली भक्ती आणि गुरूंसाठी केलेली भक्ती यातला फरक होता. म्हणून त्यांनी ज्यावेळी अकबरानं त्यांना विनंती केली की तुम्ही इतके भारी, तेव्हा तुमचे गुरु किती मोठे असते, मला त्यांना भेटणं महत्वाचं आहे. ते म्हणे मग वृंदावनला जावं लागेल आणि तिथे माझ्या गुरूंची विनंती करून मग भेट मी तुमची त्यांची घालून देतो. तसा मुहूर्त ठरला आणि अकबर बादशहासह तानसेन वृंदावनला आले. तानसेननं तो स्वतःचा राग गायला. या भूतलावर दीपक राग गाणारा सर्वस्वी संत म्हणजे तानसेन. त्यांनी रात्री जो राग गायला, रात्रभर आपोआप दिवे प्रज्वलित झाले. त्या रागाला दीपक राग म्हणतात. आणि हे बघितल्यावर त्यांचे गुरु मनापासून त्यांचं प्रकटीकरण झालं. अकबर बादशहानं हा सगळा प्रकार बघताना त्याचं हृदय पिळवटून गेलं. मुखात एकही शब्द ते बोलेनासे झाले आणि प्रचंड समाधान म्हणून ते दिल्ली कूच करत असताना हा प्रसंग ज्या ज्या वेळी त्यांना स्मरायचा, त्या त्यावेळी अकबर देहभान हरपून अगदी बेशुद्ध अवस्थेला पोचायचे. अशी किमया या भक्तीमध्ये आहे. म्हणजे जर आपण मनापासून स्वामींची भक्ती केली ती काही औरच आहे, पण माझ्या समस्या सुटाव्यात म्हणून केलेली भक्ती ती कनिष्ठ आहे. म्हणून या भक्तीतून असे अनेक उदाहरणं आपणाला देता येतील की आपण मनापासून निरपेक्ष कृतीनं स्वामींची जर आपण सेवा केली तर मोक्ष तर काहीच नाही, परंतु त्याही पुढच्या वाटचालीपर्यंत आपण जाण्यास यशस्वी होतो. मोक्ष तर स्वामींच्या पायदळी पडलेला आहे. म्हणून यावरून स्वामींची श्रेष्ठ भक्ती किती पटीनं मोठी आहे हे सांगायला संस्कृत मराठीत कदाचित शब्द नसावे. म्हणून आपण नकळत फार मोठ्या शक्तीजवळ येऊन पोचलेलो आहोत आणि त्या शक्तीचा वापर त्या शक्तीसाठी आपण कसा करावा हा जाणून घेण्याचा भाग आगामी येणाऱ्या पुढील आठवड्यात दरबारचा उत्सव तथा आध्यात्मिक वर्ष, दरबारचं नवीन वर्ष गुरुपौर्णिमेपासून सुरू होतं. त्याची पूर्वसंध्येला आपण सामोरं जात आहोत. तारीख 1 जुलैला गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं मर्यादित सेवेकरी इथे पीठावर येऊन आपली सेवा रुजू करणार आहेत. त्या दिवशी आषाढी एकादशी आहे आणि भगवान पांडुरंग हे वेगळे नाही, ते स्वामीच आहे
हे स्वामींनी अनेक वेळा साक्षात सिद्ध केलेलं आहे. अनेक अनुभूती वर्णन आपण ऐकलेली आहेत, बघितलेली आहे. म्हणून आपण त्या दिवशी प्राथमिक स्वरूपामध्ये ही लॉकडाऊन तथा या साथीच्या आजाराचं थैमान आपणाला माहीत आहे. जास्त संख्येनं आपणाला जमणं तसं कायद्याच्या आणि आरोग्याच्या दृष्टीनं उचित नाही. त्या सर्व बाबी सांभाळून सरकारनं दिलेल्या साऱ्या सूचनांचं पालन करून मर्यादित संख्येनं आपण सेवा केंद्रांवर श्री गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करावा. इकडे किंवा दिंडेरीला येण्याचं आपण फार निश्चय करू नये. आपापल्या घरी आपापल्या सेवा केंद्रातच आपण दिवसभरासाठी श्री गुरुपौर्णिमा आपण घरी करावी. आपणाजवळ असलेली स्वामींची प्रतिकृती पादुका आहेत, त्यावर आपण पुरुष सूक्त म्हणून अभिषेक घालावा. अभिषेक करण्यापूर्वी स्वामींना दोन्ही हात तिसरं मस्तक ठेवून विनंती करावी की पुढील गुरुपौर्णिमा येई पावेतो आमच्या परिवाराचा सर्वस्व भार आपणावर आहे तथा आपण सोसावा. आमचा योगक्षेम आपण चालवावा अशी विनंती आपण स्वामींना करावी. स्वामींवर अभिषेक करून ते चरण तीर्थ प्राशन करावं आणि हा गुरुपौर्णिमा उत्सव आनंदानं दिव्यानं दिवा ज्योतीनं ज्योत लावून साजरा करावा. जे अनभिज्ञ लोक आहेत, जे सेवेकरी नाहीत, त्यांना देखील आपण गुरुपौर्णिमेचं आणि या सेवेचं आणि सेवा कार्य अंतरंगाचं आपण महत्त्व सांगण्याचा प्रयत्न करावा. जास्तीत जास्त सेवेकरी आपण गुरुपौर्णिमेला जोडत असतो. सध्या ऑनलाईन श्री जनकल्याण योजनेत 25,000 सभासद गुरुपौर्णिमेस श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्यांना आपल्याला रुजू करून घ्यायचं आहे. याहीपेक्षा जास्त केले तर स्वामींना निश्चितपणे आनंद होईल, यात दुमत नाही. पण प्रत्येकानं जर 10 सेवेकरी जोडले तरी वरील संख्येपेक्षा जास्त संख्येनं आपण सेवेकऱ्यांना स्वामींच्या कार्यापर्यंत पोचू शकतो. म्हणून गेले काही महिने आपण या सध्याच्या वातावरणामध्ये स्वामींचं कार्य थांबवलेलं नाही, उलट त्या अव्याहतपणे मागणी खूप आहे, आपणच कमी पडत आहोत. या कोरोना काळात आपण गुरुपीठातील सेवेकरी निवास 300 बेड महाराष्ट्र शासनाला क्वारंटाईन सेंटरसाठी देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर राज्याच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 2,51,000 रुपये मदत करण्यात आलेली आहे. गुरुपीठासह श्री क्षेत्र गाणगापूर, पिठापूर, वाडी या धामांवर दोन्ही वेळ महाप्रसाद देण्याची व्यवस्था केलेली आहे. गरीब आणि गरजू लोकांना अन्नधान्य वस्त्र वाटप देखील केलं जात आहे. भाविक आणि सेवेकऱ्यांचं मनोधैर्य या काळात टिकून राहावं म्हणून अब्जचंडी अंतर्गत ही सेवा भारताबरोबर अमेरिका, दुबई, ओमान, स्पेन, मलेशिया, नेपाळ, दक्षिण आफ्रिका जगात जे स्वामी कार्य ज्या ज्या देशांमध्ये चालू आहे त्या त्या ठिकाणी त्यांच्या भाषेत चालू आहे. म्हणून जे आता प्रकाशनं जी केली ती बहुविध भाषेमध्ये करण्याचा तोच उद्देश आहे. तामिळींसाठी तामिळी भाषा आहे, कानडी आहे, हिंदी आहे, गुजराती आहे, इंग्लिश आहे. महाराष्ट्रासाठी मराठी आहे.
या सर्व भाषेतून हे स्वामी कार्य जनमानसामध्ये पोचलं जावं हा त्यामागचा उद्देश आहे. विविध आजारांनी दुःखी कष्टी रुग्णांना गुरुपीठातून डॉक्टरांद्वारे तथा फोनद्वारे मोफत मार्गदर्शन व प्रश्न उत्तर फोनद्वारे रोज करण्यात येते. सर्वसामान्य गरीब लोकांना येणं शक्य नाही, अजून वाहनं उपलब्ध नाही, एस.टी. बस रेल्वे बंदच आहेत, विमानं बंद आहेत, बरेच लोक घरातच अडकलेले आहेत आणि आजार आणि प्रश्न ते काही थांबायचं नाव घेत नाही. म्हणून यासाठी फोनद्वारा व्हॉट्सअपद्वारा अद्ययावत जी काही प्रयोजनं आहेत त्याद्वारा जनतेला मनोबल मनोधैर्य आणि आरोग्य राखण्यासाठी सातत्यानं राज्यातील देशातील सर्व ग्राम अभियानात काम करणारे 18 विभागातील सेवेकरी कार्यरत आहेत. आयुर्वेद विभागाद्वारे आत्ताच आपण रोग प्रतिकार शक्ती वाढीसाठी औषध प्रकाशन केलेलं आहे. ते जर सेवेकऱ्यांपर्यंत पोचलं गेलं तर कोरोनाच काय पण याहीपेक्षा गंभीर आजार त्यातून आपण निश्चितपणे मुक्त होऊ अशी दवा स्वामींच्या सानिध्यात निर्माण झालेली आहे आणि स्वामींचं त्यावर आशीर्वादाचं कवच आहे, रक्षा आहे आणि या सर्व बाबी मनोबल आणि संरक्षणासाठी अत्यंत उपयुक्त आहे. तसेच या लॉकडाऊन काळामध्ये गुरु पौर्णिमेचा प्रसाद सर्व जिल्हे तालुका व गाव पातळीवर केंद्र प्रतिनिधी जिल्हा तालुका प्रतिनिधींनी इथून घेऊन जावा. सर्वप्रथम तो नैवेद्य स्वामींना दाखवून त्या सर्व प्रसादाचं वाटप सर्व भाविकांपर्यंत करावं. प्रसाद हा प्रसादासारखाच वाटावा, भोजनासारखा नाही. म्हणून त्याचं प्रासादिक महत्व हे असामान्य बाब आहे. त्याचबरोबर आपण सुपर्जन्य वृष्टीसाठी पर्जन्य सूक्ताचं वाचन सर्व शेतकऱ्यांचं, कामकऱ्यांचं, सेवेकऱ्यांनी करण्यात सर्वांना सांगणं गरजेचं आहे, सहभागी करणं गरजेचं आहे. आणि हे सर्वजण स्वामी सेवेचे, स्वामी मासिकाचे सभासद कसे होतील त्या दृष्टीने आपण प्रयत्न करणं आवश्यक आहे. गेल्या 3 महिन्यामध्ये अन्नदान केलेल्या व्यक्तींची संख्या 2,70,902 आहे. म्हणजे एवढ्या 2,70,000 सेवेकऱ्यांनी राज्यात आणि देशात 3 महिन्यात काय काय घटना झाल्या ह्या पुन्हा सांगण्याची आपणाला आवश्यकता नाही. आपण सुज्ञ आहात. नको त्या काय घटना घडल्या ते आपणाला माहीत आहे. जसं भारत सरकारनं आपले परदेशात अडकलेले लोक पाय गाड्या टाकून त्यांना घेऊन आले, विमान सेवा दिली. पण याचा अंतरंग समजावून घेताना परप्रांतीयांची काय अवस्था झाली हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. त्यांना पायपीट करावी लागली, शेकडो मैल, हजारो मैल. हे आपणाला विदित आहे, तपशिलात न बोल. या सर्व लोकांना 2 टाईम भोजनाची, चहा पाण्याची, पोचवण्याची व्यवस्था महाराष्ट्रासह मराठवाड्यातल्या सर्व सेवेकऱ्यांनी त्यांना जाण्यापर्यंतचं सहकार्य पोचवलं. त्यांना धान्य, किराणा, साहित्य किट वाटप सुमारे 26,807 लोकांनी केलं. दरम्यान या काळात रक्तदान शिबिरं घेतली. त्यात 541 सेवेकऱ्यांनी भाग घेऊन
गरजूंपर्यंत हे रक्तदान करण्याची त्यांनी संधी घेतली. सुमारे 3000 सेवेकऱ्यांनी वस्त्रदान केल्याची नोंद इथे आलेली असून सॅनिटायझर दिलेल्या व्यक्तींची संख्या सुमारे 1300 आहे. मास्क वाटप केलेल्या व्यक्तींची संख्या 8525 आहे. आयुर्वेद औषधं व पेय वाटप संख्या 105 आहे. प्रश्न उत्तर आणि मार्गदर्शन या विभागात काम करणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात उत्तर महाराष्ट्रात नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार या ठिकाणी देखील संवाद साधण्याचं काम प्रश्नोत्तर प्रतिनिधींनी केलेलं आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या ठिकाणी रथयात्रा बंद झाल्यानंतर सरकारचे नियम पाळून मोठ्या प्रमाणात वैयक्तिक समस्येवर पश्चिम महाराष्ट्रासाठी संबंधित सेवेकऱ्यांनी आपला पूर्ण वेळ संबंधित सेवेकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी दिला. मुंबई उपनगर, ठाणे, पालघर या ठिकाणी देखील नाशिकच्या काही सेवेकऱ्यांनी जाऊन प्रश्न उत्तर आणि संवाद साधून प्रश्न उत्तर करण्याचं काम चालू आहे. कोकणामध्ये सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, गोवा या ठिकाणी देखील प्रश्न उत्तर चालू आहे. मराठवाड्यातल्या 9 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रश्न उत्तर मार्गदर्शन ही व्यवस्था केलेली आहे. विदर्भातल्या 11 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाशिकचे सेवेकरी पोचत आहेत आणि त्यांना प्रश्न उत्तराचं महत्त्व समजून सांगत आहे. महाराष्ट्राव्यतिरिक्त राज्य आणि परदेशातले काम करणारे देश विदेश अभियानातले प्रतिनिधी सुद्धा परराज्यात आणि परदेशामध्ये संस्कार, प्रश्न उत्तर आणि मार्गदर्शन करत आहे. देश विदेश या काळात झालेल्या उपक्रमात स्पेन, दक्षिण आफ्रिकेतील भाविक प्रत्येक आठवड्यात ऑनलाईन सेवेच्या माध्यमातून स्वामींची सेवा मनोभावे रुजू करत आहेत. आणि आपणाला एक आश्चर्य वाटेल की आता ही नावं वाचली, दुबई, अमेरिका, स्पेन, आफ्रिका, तिथे सध्या काय थैमान या कोरोनाचं सुरू आहे हे तुम्हाला ठाऊक. परंतु यात एक चांगली बाब सांगता येईल, तिथे जेवढे स्वामींचे सेवेकरी आहेत त्यांच्यापर्यंत कोरोना पोहोचू शकत नाही. ही एक आनंदाची बाब, ऊर्जेची बाब. सेवेमुळं रोग प्रतिकार शक्ती, ऊर्जा आणि संरक्षण हेही स्वामी आपणाला देतात. म्हणून इथे गुरुपीठातून सातत्यानं विदेशाशी संवाद साधायला अमेरिका, नेपाळ, इंग्लंड, दुबई इथून मार्गदर्शन चालू आहे. अब्जचंडी अंतर्गत ऑनलाईन सेवा राज्यात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सेवेकरी वर्गाला अब्जचंडी अंतर्गत सेवेतून अतिशय दिव्य अनुभव येत आहे. अशा पद्धतीनं आपण इथे ऑनलाईन सप्तशती, स्वामी चरित्र, मल्हारी, नवनाथ, अब्जचंडी अंतर्गत होऊ घातलेले सर्वच विषय, सर्वच सेवा सातत्यानं ऑनलाईन केल्या जात आहेत. या माध्यमांचा जर आपण चांगल्या कामासाठी वापर केला तर घरात बसून सैरभैर होणाऱ्या मनाला विवेकाचा आणि सेवेचा लगाम घालून त्याला त्या सेवेची ऊर्जा खूप मोठी परतफेड करणार आहे. म्हणून या 18 विभागांतर्गत आपण यथाशक्ती जनतेपर्यंत हे 18 विभाग समजून सांगावेत
आणि रोज 10 नाही, एक सुद्धा जर सेवेकरी आपण घडवला पक्का, त्याची नाळ स्वामींच्या सेवेशी जुडलेली असेल. असे पक्के सेवेकरी आपण घडवावेत आणि त्यानं स्वामींसाठी सेवा करावी, स्वतःसाठी नाही. केवळ स्वतःच्या समस्या सुटल्या म्हणजे गंगेत घोडण आलं असं नाही, त्याला भक्तिमार्ग म्हणत नाही. त्यात जी निरपेक्षता आहे त्याकडे संबंधितांना वळवणं हे आपलं कार्य कुशलता आहे. म्हणून आपण वय 5 ते 18 या वयोगटात मूल्य शिक्षणातून हे सरस्वती संच वाटप करण्याचं प्रयोजनच आहे की नव्या पिढ्यांच्या जिभेवर सिनेमाची, चित्रपटाची गाणी न येता त्यांना रामराक्ष आली पाहिजे, स्तोत्रमंत्र आली पाहिजे, ते नवे मुखोद्गत झाले पाहिजे, आचरण शुद्ध स्वच्छ शाकाहारी झालं पाहिजे, निर्व्यसनी झालं पाहिजे. असे भाव जिभेवर उतरावेत म्हणून मागील 1 मे रोजी आपण जाणार होतो बासरला, सरस्वती मातेच्या जन्मभूमीत. ते यासाठी जाणार होतो, परंतु पूर्वपीठिका आपणाला माहीत आहे, एवढे लाखो भाविक सेवेकऱ्यांनी जाणं आजच्या काळात उचित नाही. मग ते बासरचं पुण्य तुमच्याच घरी तुम्हाला प्राप्त व्हावं म्हणून त्यातलं जे साधन आहे ते आपण साध्य करा. म्हणून ही जी साधनं आहे ही इंगित साध्य होण्यासाठी त्या किटमध्ये सरस्वती मातेचा आशीर्वाद आणि जिभेवर सरस्वतीचा वास असावा, यासाठी प्रतिशुद्ध पंचमीला, काल परवा पंचमी होती, दर शुद्ध पंचमीला हा उपक्रम जर आपण राबवला, सरस्वती वचनाचा किंवा तिचा जो मूळ मंत्र आहे, बीज मंत्र ऐन, हा जर जिभेवर लिहिला गेला मदानं, दर्भाच्या काडीनं, तर हमखास जिभेवर सरस्वती प्रसन्न होते किंवा वास करते. सरस्वती जवळ आली म्हणजे मला 100 पैकी 100 मार्क मिळावे अशातला भाग नाही. पास होणं हे त्या मागचा उद्देश नाही, हा संस्कार हा त्यातला महत्वाचा भाग आहे. तो आयुष्यभर त्या जिभेनं चांगलीच भाषा बोलावी, वाचा, कायिक, वाचिक, मानसिक या सर्व बाबींवर या मंत्राचं असामान्य महत्व अबाधित राहणं. म्हणून त्या दृष्टीनं मूल्य शिक्षणातले पैलू या सरस्वती पूजनानं किंवा मूल्य शिक्षणाच्या आधारानं जगात अब्जावधी विद्यार्थी आहेत, या सर्व विद्यार्थ्यांवर चांगले परिणाम व्हावेत, या जगाची, देशाची नवी पिढी सुसंस्कारित व्हावी. भारतापुरती मर्यादित नाही, पण जगावर जर संस्कार झाले, आज देशाला ज्या विविध पद्धतीत तोंड द्यावं लागत आहे, मित्र राष्ट्र केव्हा शत्रू होतील सांगता येत नाही, आणि आज ती परिस्थिती आपण बघत आहात उत्तर सीमेवरील. म्हणून हे जे शत्रू राष्ट्र असतील किंवा दिशा बदलणारी राष्ट्र असतील, मुखवटे धारण करणारे राष्ट्र असतील, त्यांना सरस्वती मातेनं सद्बुद्धी द्यावी आणि जगात एक आपोपर भाव निर्माण व्हावा, आपलेपणा निर्माण व्हावा, शत्रुबुद्धी नष्ट व्हावी, हाही संकल्प यामध्ये. म्हणून भारत काही काळामध्ये महासत्ता बनणार आहे हे तुम्हाला माहित आहे, पण त्याची पूर्व चाचण्या, पूर्व परीक्षा, तो काळ, समय आत्ता आहे. म्हणून या सर्व बाबी पुरोगामी दूरदर्शी विचारानं या कार्यानं मानवजाती समोर ठेवलेले आहेत. म्हणून ही सारी संस्काराची संपत्ती नव्या पिढ्यांपर्यंत आपण कृपया पोचवावी. जगातल्या कुठलाही भाषिक असो तो सेवेकरी व्हावा, तो चीन असो, पाकिस्तान असो, मलाया असो,
ब्रह्मदेशातला असो, तिबेटी असो, भूतानवाला असो, हे सारे सेवेकरी बनवायचे आहे. आणि या देशाचा आदर्श, कारण जगामध्ये सर्वात जास्त संत भारतात आणि महाराष्ट्रात झालेले आहेत. भारतापेक्षा महाराष्ट्रात जास्त नाही. महाराष्ट्र भूमी ही संत भूमी आहे. उत्तर भारत ही साधूंची भूमी आहे. साधूंपेक्षा संत हे काही प्रमाणात मोठे आहे. म्हणून ही संत भूमी आहे. आणि संत हे जगावर नेहमी संस्कार करत असतात. त्यापैकी आपण या कार्यातून तमाम करोडो सेवेकऱ्यांनी संतांची भूमिका स्वीकारावी या गुरुपौर्णिमेपासून. आणि संततुल्य मार्गदर्शन जर आपण आपल्या इष्ट सेवेकरी भाविकांपर्यंत करू शकलात तर त्याचा निश्चितपणे आमूलाग्र बदल या शैक्षणिक वर्षामध्ये निश्चितपणे होऊ शकेल. आपण काही वर्षापूर्वी बोललो, येणाऱ्या 20 सालात शाळा बंद ठेवाव्या लागतील. तुम्ही 99चा अंक जर वाचला तर त्यात 2022 पर्यंतचा कठीण काळ तो लेखी स्वरूपात लिहिला गेल्या 30 वर्षापूर्वी. म्हणून आपण या सर्व बाबी याचं सिंहावलोकन सातत्यानं करावं. महिन्याला प्रकाशित होणारे अंक परत परत वाचावेत. आपण काय करतो, बरेच जुने आमचे लोक एकदा अंक वाचला का तो तावदानात कितीतरी दिवस त्याला धूळ माकलेली असते, दुर्लक्षित ठिकाणी पडलेला असतो. परंतु तो जर सवडी अंतरी पुन्हा पुन्हा त्याचं वाचन मनन केलं, इतिहासाची जाणीव होती. आणि मागचा परामर्श आपणाला घेऊन पुढे आपलं पाऊल निश्चितपणे योग्य दिशेनं टाकायला ही एक सूचना मिळते. म्हणून त्या दृष्टीनं या 18 विभागाचं रहस्य असामान्य आहे. त्यात प्रश्न उत्तर विभाग मागे नाही. मोठ्या प्रमाणात आपण प्रश्न उत्तर करताना सर्वप्रथम प्राथमिक सेवा द्यावी की बाबा तुझ्याजवळ वेळ किती आहे, त्या वेळेत तुझं मन तुझ्याजवळ किती वेळ आहे, वेळेत वेळ आणि मनात मन किती वेळ याचा समन्वय ठेवून किमान पंचमहायज्ञ 11 माळा जप 3 अध्याय स्वामी चरित्र एवढं वाचायला तुझ्याजवळ वेळ आहे. तो जर हो म्हटला त्याने आवश्यक. याही व्यतिरिक्त ज्यांच्याजवळ ज्यादा वेळ असेल त्यांच्यासाठी अन्य प्रकाशन वाट बघतात. खंडोबाचं सप्तशती आहे, देवीचं सप्तशती आहे. संरक्षण करणारी देवता नवनाथ आहे, तो हल्ली 1.5 तासावर आलेला आहे वाचण्यासाठी. श्री गुरुचरित्र आहे 5वा वेद. जन्म जन्म गेले गुरुचरित्र वाचता आलं नाही. तुम्ही 7 दिवसात तुमच्या मनाची रावणा बरोबर घेऊन रोजचं वाचन 1.5 तासाचं आहे. ज्यांना भागवत वाचायचं त्यांच्यासाठी संकल्पित शुद्ध ओव्यांमध्ये केलेलं 1988 ला आपण भागवताचं पुनरुज्जीवन केलं. त्यातल्या बऱ्याचशा अनावश्यक ओव्या काढण्यात आल्या आणि योग्य ओव्या ठेवून आज सामान्य माणूस वर्षात निदान 1 तर पारायण करू शकतो. या प्रतिबंधित काळामध्ये किंवा या कोरोनाच्या काळामध्ये बऱ्याच सेवेकऱ्यांनी भागवताची पारायण केली. ती अभिमानाची बाब. आपला वेळ चांगल्या कामासाठी खर्ची पडावा हा त्या मागचा उद्देश होता. म्हणून आपण भागवताचं देखील पारायण वर्षभरात आपण केव्हाही करू शकता. त्याला मुहूर्त साधण्याची गरज नाही. पण हजारो वर्षाच्या परंपरेत उत्तर भारतामध्ये भागवत वाचण्याची पद्धत तुम्ही बघितली. यापूर्वी आपण अनेक ठिकाणी भागवत पारायण केली. एक जण फक्त वाचतो, बाकीचे तेवढा वेळ थांबतात, तीर्थयात्रा करायला फिरत राहतात.
एकही भागवतातली ओवी कानावर येत नाही. तसली भागवत करून आता उपयोग नाही. करायचं तर स्वतः गुरुचरित्रासारखं. म्हणून कदाचित आगामी येणाऱ्या भागवताविषयी सुद्धा आपणाला अनेक वेळा विचार करून निर्णय घ्यावा लागणार आहे. तर त्या दृष्टीनं आपण सर्व सेवेकऱ्यांच्या मतानुसार आपणाला तोही विचार करण्याची वेळ आलेली आहे. कारण हे कोरोना संकट किती दिवस आहे हे कोणाला सांगता येणार नाही. परंतु आपण जर अब्जचंडी अंतर्गत होमवर्क पूर्ण केलं असतं, ग्रहपाठ पूर्ण केला असता यापूर्वी, कदाचित एकही रुग्ण हिंदुस्थानात मुळीच आला नसता. ही शाश्वत भूमिका या सेवेची तथा कार्याची. म्हणून आपण गेली 12 वर्ष 100 कोटी पाठ, सप्तशती, स्वामी चरित्र, रुद्र या सेवेत देण्याचं प्रयोजन आधीच 12 वर्ष केलेलं होतं. परंतु आपला अभ्यास, होमवर्क, ग्रहपाठ अपूर्ण राहिला आणि कालच्या नामसप्तापर्यंत, स्वामी पुण्यतिथीपर्यंत आपण 80 कोटी पाठ, स्वामी चरित्र, सप्तशती, रुद्र इथपर्यंत पोचलो होतो. आता या लॉकडाऊन मध्ये त्या पुढचा काय काय अभ्यास केला तो हिशोब बाजून येणं बाकी आहे. जर मनापासून सर्वांनी केला असेल तर तो ग्रहपाठ पूर्णत्वाला जाऊ शकतो. म्हणून या साऱ्या बाबी सेवेकऱ्यांच्या ग्राम अभियानात स्थिरावलेल्या आहेत. आपण केवळ त्या 4 भिंतीमध्ये लक्ष केंद्रित करू नये. खरं तर उद्याच्या भविष्य काळात आपणाला एक आव्हान आहे. आतापर्यंत जी दैनिक केंद्र झाली ती झाली. यापुढे आता दैनिक एकही केंद्र उघडू नका. साप्ताहिक सेवा केंद्र सुरू करा गावोगावी. म्हणजे दैनिक केंद्रात अडकलेले सेवेकरी साप्ताहिक केंद्रात जातच नाही का, तर आम्हाला रोज तिथे हजर राहावं लागतं. जर साप्ताहिक सेवा सुरू केली तर आठवड्यातल्या 6 दिवसांपैकी प्रत्येक जण एक गाव दत्तक घे. तिथे पोचेल, तिथली परिस्थिती जाणून घेता येईल, तिथे काय काय आपण करू शकू, इतरांपर्यंत काय काय ही सेवा पोचवू शकू, वाटू शकू. म्हणून धागाची भूमिका घेऊन त्या ठिकाणी ज्ञानवृष्टी निश्चितपणे सेवेकरी करू शकेल. म्हणून ही सध्या ही भूमिका जर आपण पार पाडली तर निश्चितपणे साप्ताहिक सेवेच्या केंद्रांचं महत्त्व जनतेपर्यंत अबाधित ठेवण्याला मदत होईल. मग तुम्ही म्हणाल दैनिक केंद्र साप्ताहिक करायची का, ती तशी करता येणार नाही, त्यात वळण पडले नाही. पण त्यात एक सांगायचा भाग, जुन्या लोकांनी नव्या लोकांना तिथे संधी द्यावी. मग ते आरतीची असेल, नैवेद्याची असेल, अंडे सेवेची असेल, नव्या लोकांना आपण ती दैनिक संधी 1 वर्षासाठी त्यांना संधी द्यावी. दुसऱ्या वर्षी पुन्हा त्यांना साप्ताहिक केंद्र उभारणीला संधी द्या. परंतु गेल्या 40 वर्ष अजूनही कुळ कायद्यासारखा आम्ही अधिकार तिथे गाजवतोच. परंतु स्वामींनी स्वतःजवळ काही ठेवलं नाही, कपडे सुद्धा नाही. याला स्वामींची सेवा. तिची पारदर्शक निरपेक्षता आहे. त्या निरपेक्षतेचं जागतिक उदाहरण म्हणजे स्वामी महाराज. म्हणून आपण या सर्व बाबींकडे मनाच्या अंतरंगानं लक्ष घालून आपला 1 वर्षाचा कार्यकाल झालेला आहे. आपण स्वतःहून नवीन केंद्र उभी करावी, नवीन ठिकाणी आपला कार्यभाग करावा, नव्या लोकांना संधी द्यावी, कुळ कायदा गाजू नये, मालकी हक्क गाजू नये. म्हणून ह्याही बाबी तेवढ्याच मोलाच्या आणि महत्वाच्या. म्हणून या सर्व बाबी देशात, जगात सर्वांना लागू आहे. तर त्या दृष्टीने आपण
दिव्यानं दिवा ज्योतीनं ज्योत लावायची असेल तर आपणाला साप्ताहिक केंद्राचं असामान्य महत्त्व जनतेपर्यंत आपणाला पोचून जनतेच्या मानवजातीच्या मनामनात स्वामी महाराज पोचवावेत आणि मनामनात स्वामी बघावे, अन्य काही बघण्यापेक्षा. तर अशा पद्धतीनं आपण या बहुविध विभागांचं समालोचन ग्राम अभियानाच्या 18 विभागात केलेलं आहे. विवाह मंडळ त्यात मागे नाही. विवाह मंडळानं अलीकडे चांगलं जोर पकडलेला आहे आणि सरकारनं तर एक चांगली मान्यता दिलेली या प्रतिकूल अवस्थेत. 50 माणसांपेक्षा जास्त लोक येऊ द्यायचे नाही. ही खरी सरकारला खूप धन्यवाद द्यावे लागते. आमच्या जुन्या ज्या काही रीतीभाती पद्धती होत्या त्या आपोआप थांबणार आहे. त्यात रुसवे फुगवे, मान सन्मान, अपमान, मोठेपणा, खोटेपणा, खोट्या प्रतिष्ठा याला न कळत फाटा दिला जाणार आणि बिना हुंड्यानं बिना सोन्या नाण्यानं या कार्यातून आजपर्यंत गेल्या 70-80 वर्ष जेवढी विवाह झाली स्वामींना स्मरून एकही घटस्फोट फारकती झालेल्या नाहीत. म्हणून जीवित सुखी करायचं असेल तर आपणाला विवाह मंडळ गाव पातळीवर जेवढे आमचे सेवानिवृत्त लोक आहेत त्यांनी आपण होऊन या बाबीकडे लक्ष द्या, इतरांचं भलं करा. म्हणून आपण विवाह मंडळातून खूप बाबी घेण्यासारख्या आहे. कृषी विभाग मागे नाही. वेळोवेळी प्रतिवर्षी आपण कृषी मेळावे घेतोच. तथापि या जगभरात वैश्विक या स्थितीवर बोलायचं झालं तर जगात आणि देशात बीटी बियाणं, मनाची कृतीची कृत्रिमता, त्यामुळं मूलभूत अन्नधान्य याचं सारा बिघाड झालेला आहे. सारं कृत्रिम अन्न भक्षण केल्यामुळं न बरे होणाऱ्या आजारापर्यंत मानव पोचलेला. म्हणून तमाम मानव जातीला सेंद्रिय शेतीकडे वळणं अपरिहार्य आहे. म्हणून आपण सेंद्रिय शेती, तिचं महत्त्व आपण वेळोवेळी आरोग्यावर आणि शेतीवर बोलताना सांगतोच की 5 प्रकारचे पांढरे पदार्थ तुम्ही त्याज्य करा, वर्ज्य करा. पहिला पांढरा पदार्थ ताटाचं मीठ आहे. ज्या भगिनी ताटाचं मीठ रसोईत वापरतात आपण होऊन आजार तिथे जन्म घेतात. किडनी तरी फेल होईल, बीपी तरी वाढेल, शुगर तरी वाढेल, हृदयविकाराचा त्रास होईल. हे 4-5 आजार या मिठात ठरलेले आहेत. तुम्ही याचं जर संशोधन केलं तर बेट तारखेला टाटांचं मोठं कारखाना आहे मिठाचा. हजारो व्यागन तिथून जगात पोचल्या जातं. 16 प्रकारचे केमिकल मीठ पांढरं होण्यासाठी ते वापरतात आणि त्या केमिकलचा वास इतका दुर्गंधीयुक्त आहे तुम्ही नाकाला रुमाल लावून सुद्धा पोहोचू शकत नाही की घाण दुर्गंधी. आणि तिथे जे मीठ बनवणारे कामगार आहेत त्यांचं आरोग्य आज धोक्याच्या पातळीवर. बऱ्यापैकी लोकांना हत्ती आजार झाले, असे जाड हातपाय झाले. हत्ती आजार कधीच देव सुद्धा बरा करू शकत. अशी अवस्था त्या मिठाची असेल आणि ते जर आपण वापरत असू तर त्याचे काय परिणाम होतील हे देवाला ठाऊक. दुसरा पांढरा पदार्थ साखर, महाराष्ट्रात पिकलेली. इतर राज्यामध्ये जी पिकवली जाते ती रसायन मुक्त आहे, ही रसायनयुक्त आहे. सारं केमिकल, गंधक, या सारी विषारी औषधं साखर पांढरी तयार होण्यासाठी वापरतात. ते तुम्हाला आम्हाला माहिती. खरं तर बिनविषारी साखर महाराष्ट्रात पिकली असती तर एकही साखर सम्राटांपर्यंत डायबेटिक्स पोचला नसतं.
आधी ते त्याचे शिकार झाले, मग आपण त्याचे शिकार झालो. म्हणून विषमुक्त साखर आपण जर वापरली, विषमुक्त मीठ वापरलं, आपलं आरोग्य आपल्या हातात. तिसरं साबुदाणा. उपवासाला आपण उद्या वापरणारच आहोत. साबुदाणा म्हटलं, तुम्ही त्या साबुदाण्याची फार भगिनी घृणा करतात. ते रास्त आहे. एक वाटीभर खिचडी आणि ग्लासभर पाणी जर तुम्ही पिलात, 12 काय 14 तास तुम्हाला भूकच लागत नाही. पोटामध्ये राबराचा स्लॅब पडतो आतड्याने. इथे आमच्या डॉक्टर लोक बसलेले आहेत, ते नेहमी सांगतात की साबुदाणा खाऊ नका, राजगिरा चालेल, भगर चालेल, फळं चालतील, अन्य अजून बरीच मोठी यादी. पण आमच्या वैवाटी किंवा अंगलटी असं आलेलं आहे की साबुदाण्याशिवाय उपवास होऊच शकत नाही. म्हणून त्याचाही आपण सहानुभूतीपूर्वक विचार करून पुढचा पदार्थ 5वा मैदा बेकरी आहे. मैदा सुद्धा तेच काम करतो. भूक नष्ट करण्याचं काम आतडी बद्ध कोष्टता, अपचन हे आजार मैदा करतो. म्हणून घरात भगिनींनी चुकून मैदा आणूच नाही, करूच नाही. एवढी जर आपण या 5 पांढऱ्या पदार्थांपासून सावधानता बाळगली, तुम्हाला आयुष्यात डॉक्टरांकडे जायचं काम पडणार नाही. इतकं सोपं आहे. म्हणून या वैयक्तिक सामुदायिक स्तरावर याचं अनोखं महत्व आरोग्याचं आणि सेंद्रिय शेतीचं. तर सेंद्रिय शेती आरोग्याशी संबंधित आहे. तुम्ही देशी शेती किंवा सेंद्रिय शेती केली, त्या कुटुंबात कोणी आजारी पडत नाही. उत्पन्न वाढीसाठी आज जे आपण चुकीचं पाऊल उचलत आहोत, सब काम बराबर दो कदम बराबर, मोठं मिळालेलं उत्पन्न डॉक्टरांपर्यंत पोहोचवलं जातं. जेवढं कमी उत्पन्न असेल त्यात आपल्या गरजा भागवतात आणि गरजा वाढीसाठी आपण आपलं आचरण बदलू नये. आपण बघितलं 3-4 महिने एसटी बंद, रेल्वे बंद, विमानं बंद, गाड्या बंद, डिझेल बंद, पेट्रोल बंद. 3-4 महिने तर सहज लोकांना एक चांगली संधी मिळाली की त्यात कोणी आजारी पडला नाही. कोणी आजारी पडला नाही. आता जे आजारी होते त्यांना कोरोना झाला, ही बाब सत्य आहे. म्हणून आपलं आरोग्य अबाधित ठेवण्याला या साऱ्या बाबी मुळात महत्वाच्या आहेत. म्हणून आपण पुन्हा आपलं देशी शेती, देशी साहित्य. मधल्या काळात चिनी साहित्याची होळी रोज लोक करतायत. म्हणून आपण आपल्या कर्तबगारीनं आपल्याजवळ जेवढी उद्यानं आहेत, घराजवळ पडीक जागा आहे, तिथे आपल्याला लागणारा भाजीपाला वेलवर्गीय जरी आपण केला तरी खूप मोठं श्रमदान होईल, खूप मोठं समाधान मिळेल, खूप चांगलं अन्न आणि आरोग्य सुधारण्याला निश्चितपणे मदत होईल आणि आवड निर्माण होईल. म्हणून आपल्या पडीक जागेत, सामुदायिक सार्वजनिक जागेत, सामुदायिक पद्धतीनं जरी आपण कृषी शेतीला, सेंद्रिय शेतीला वळवलं तरी त्यात कल्याण आहे. एक वेगळा आनंद आहे. श्रमदानातला आनंद तो काही वेगळाच आहे. आणि तो या भूमीनं शिकवलेला. 90, 91, 92ला राज्यातल्या आणि नाशिकच्या असंख्य सेवेकरी फक्त श्रमदानाला यायचे बघा. त्यातले इथे अजून काही आहेत. त्यांना जो आनंद मिळायचा त्या श्रमदानातून तो अवर्णनीय आहे. किती गुरुचरित्र वाचले तरी तेवढा आनंद कदाचित मिळणार नाही. एवढा आनंद श्रमदानानं त्यांनी इथे मिळवलेला. म्हणून आपण पुन्हा त्या श्रमदानाकडे जर वळलात तर आपलं बीपी जाईल, शुगर जाईल, सगळं जाईल. कुठली गोळी औषधं घ्यावं लागेल. म्हणून या पद्धतीने आपणाला सर्व समावेशक बाबींकडे हे 18 विभाग सहानुभूतीपूर्वक पोचवायचे. त्यात आमचा मराठी अस्मिता, भारतीय संस्कृती मागे नाही.
आणि खरं तर लाखो वर्षापासून आमच्या भारतीय माता भगिनींनी भारतीय संस्कृती समृद्ध केली, ती उच्च स्तरावर पोहोचवली. त्यात वर्षभरात येणारे सण आहेत, वार व्रत आहेत, नवरात्र आहेत, देवदेवारे आहेत, व्यसन मुक्तीसाठी काही सेवा दिलेल्या आहेत. त्या भगिनी इतर भगिनींना सांगतात की तुम्ही शंकराच्या पिंडीवर महिम्न वाचून किंवा रुद्र वाचून ते तीर्थ तुमच्या घरात जे लोक व्यसनाधीन असतील त्यांना देऊन बघा. महिन्याभरात काय होतं ते बघा. महिन्यातच काय, काहींना आठवड्यात, काहींना 2 आठवड्यात अनुभव येतात आणि व्यसनमुक्त होतात, दारूमुक्त होतात. आणि सरकारनं पहिलं दारूमुक्त करून दिले. म्हणजे आपण करतो काय, हे करतात काय बोलतात. म्हणून भगिनी सरकारला खरोखर चांगला आशीर्वाद देतील. जे लोक दारू पिऊन येतात, धिंगाणा घालतात, भगिनींच्या अंगावर हात टाकतात, त्या काय आशीर्वाद सरकारला देणार. म्हणून या साऱ्या बाबी आपण मनपूर्वक सगळ्या कुटुंबियांपर्यंत सहानुभूतीपूर्वक सांगा. काहींच्या घरात खूप व्यसनाधीनता आहे, अशुद्ध अन्न भक्षण केलं जातं. त्या अशुद्ध अन्नात सुद्धा जर तुम्ही ते शिवाचं तीर्थ टाकलं तर ते मांसाहार करणाऱ्या लोकांना उलट्या होतील आणि आयुष्यात ते पुन्हा त्या मार्गाला जाणार नाही. अशाही अनुभूती आमच्या असंख्य भगिनींनी बघितल्या. त्या लॉकडाऊन काळामध्ये आर्थिक स्थिती घसरलेली आहे, मंदीची लाट आहे, सरकारकडून काही धोरणं चुकलेली आहेत, त्याचा फटका जनतेला बसत आहे. अशा वेळी अर्थ पुरुषार्थाचे सर्व दैवत भगवान विष्णू आणि लक्ष्मीजी आहे. आणि आमच्या भगिनी ज्या श्रीयंत्र पुजतात, विष्णू गायत्री, लक्ष्मी गायत्री, कुबेर मंत्र म्हणतात, त्या अबाधित आहेत. त्यांच्या डोक्यावर कर्ज नाही, त्यांना डोकं टेकल्याबरोबर 4-6 घंटे झोप येते, त्या खऱ्या श्रीमंत भगिनी आहेत. श्रीमंतीची व्याख्या पैशावर किंवा सोन्यावर नाही. ज्याला डोकं टेकल्यावर झोप येते तो खरा श्रीमंत. म्हणून ही श्रीमंतीची व्याख्या सदाचारात आहे, सेवेत आहे. ती आपण सुव्यवस्थितपणे सर्व भगिनींना, नव्या पिढ्यांना सांगणं जरुरीचं आहे. निश्चितपणे त्यांचे हाक स्वामी ऐकतात आणि त्या सेवेतून त्यांना अनुभूती मिळते. म्हणून असा हा अत्यंत मोलाचा, महत्वाचा विभाग मराठी अस्मिता भारतीय संस्कृती आहे. या व्यतिरिक्त कायदेशीर सल्लागार म्हणून वकील आणि न्यायमूर्तींचा समावेश आहे. या देशात अजून हा अभ्यासक्रम खूप अनभिज्ञ आहे. अजून इंग्लिश पद्धतीचेच कायदे आहेत. ते भारतीय पद्धतीत हवेत म्हणून पूजनीय लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य लिहिलं आणि त्यामध्ये गीतेवर टिप्पणी करून गीतेच्या 14व्या अध्यायामध्ये ब्रह्मसूत्र लिहिलं की ज्यामध्ये इंडियन पिनल कोड, IPC, CPC, क्रिमिनल प्रोसेस गीता रहस्यात दिलेले आहेत. त्यामध्ये अजून गीता रहस्य कायद्यात काही शिक्षण क्रमात आलाच नाही, ही वास्तव स्थिती आहे. म्हणून त्याचे पुनरुज्जीवन संबंधितांनी, सेवानिवृत्त न्यायाधीश असतील, वकील असतील, या लोकांनी त्याचं पालन करावं, कायद्यात त्याचं आचरणात उतरवावं, हे कळकळीचं सांगतं. यामध्ये वास्तुतज्ञ आमच्या मागे नाहीत. वास्तुरचना, शेतीरचना, पंचमहाभूतांनी प्राप्त झालेल्या स्थितीवर काही रचनात्मक बदल दिलेले. ते जर बदल केले तर निश्चितपणे त्याचे सुपरिणाम निसर्गावर चांगले परिणाम होतात. ज्या ज्या ठिकाणी सुवृष्टी होणं, आमचा याज्ञिकी विभाग मागे नाही. परवा रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या याज्ञिकींनी जर थोडी जागरूकता दाखवली असती मुंबईसारखी, त्या दिवशी मुंबईचा खत्मा होणार होता.
पण मुंबईच्या सगळ्या सेवेकऱ्यांनी तो वायू ध्वज लावला, लाल रंगाचा. गव्हर्नमेंटला सांगितलं आम्ही लाल बावटा लावतोय, काय करतो सांगितलं नाही. पण तिथले महापौर सेवेकरी असल्यामुळं त्यांनी एका मिनिटात परवानगी दिली आणि मुंबईवर येणारं वादळ बाजूनी निघून गेलं. मुंबई वाचली. हे धादांत आपल्या समोर सांगायला अजिबात कमीपणा वाटण्याचं प्रयोजन नाही. म्हणून जर ते ध्वज लावले गेले असते तर ही जी खूप मोठी नुकसान झालेली आहे कोकणातली, ती कदाचित थांबली असती. आणि त्याला काय खर्च नाही ना, नुसतं ध्वज लावायला रुपया लागत नाही. तरी सुद्धा आपण यापुढे वादळ किंवा असे भूकंप यासाठी दर महिन्याच्या बैठकीला सांगत असतो याज्ञिकी विभागाच्या वतीनं की भूकंप यंत्र स्थापन करा. आणि वादळ संपल्यानंतर तो ध्वज काढून घ्यायचा असतो. आम्ही अजून तसाच ठेवला मुंबईकरांनी, म्हणजे दुसऱ्या वादळाची वाट पाहता की काय. म्हणून तो त्वरित काम झाल्यावर ठेवून द्यावा, उचित प्रसंगी लावावा, हे त्याचं ध्येय धोरण या विभागानं सांगणं क्रमप्राप्त आहे. म्हणून हे सगळे विभाग जनतेच्या मानवजातीच्या दृष्टीनं खूप उपयोगी आहे, असेच या कार्याने निवडलेले आहेत. म्हणून त्यात याज्ञिकी विभाग असतील, शेतकरी असतील, भगिनी असतील, डॉक्टर असतील. डॉक्टरांवर हल्ली फार मोठी जिम्मेदारी आहे, सरकारी असो की खाजगी असो. त्यांनी स्वतःचा जीव वाचावा, आरोग्य अबाधित राहावं. म्हणून काही महिन्यापूर्वी आपण आरोग्य मूळ देवता धुमावती मातेची सेवा झाली. धुमावतीच्या काही सेवेकरी माला मंत्र म्हणत असतील, काहींना तेवढा वेळ नाही. म्हणून 3 वेळा धूम 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 धुमावती स्वाहा हा मंत्र म्हणून अनेक डॉक्टरांचा कोरोनापासून सुटका झाली. काही गायनॉलॉजिक आमच्याकडे डॉक्टर आहे उत्तर महाराष्ट्रात, त्यात 2 जणांना नवरा बायकोला कोरोना. त्यांनी रडत आले आणि व आम्ही याचे शिकार झालो, यातून काय उपाय करावा. त्यांना हा मंत्र करायला सांगितला, फुलपात्रात पाणी. 3 दिवसात त्यांचा कोरोनातून सुटका झाली. ते स्वतः येऊन सांगणार आहे आपल्या समोर. त्यांचं नाव सांगणं उचित नाही, परंतु वास्तव भाव आपल्या समोर मांडणं आमचं कर्तव्य आहे. म्हणून त्या दृष्टीनं डॉक्टर लोक आपले मागे नाहीत. त्यांनी स्वतःचं कवच संरक्षण करून इतरांना त्यातून वाचवायचं. सरकारनं घालून दिलेली नियमावलीचं आपण सर्वांनी पालन करायचं आहे. बसताना सुद्धा 3 फूट अंतराने जर आपण बसलो तर हे साथीचं प्रदूषण आपल्यापर्यंत कुणाचं येणार नाही. ह्या चांगल्या बाबी आहे. आता सरकारनं एसटी चालू केली तरी आता कोणी बसत नाही. ज्यावेळी बसायचं त्यावेळी नाही ना, आता बसायची वेळ आली आता बसत नाही. अनामिक भीती सेवेकऱ्यांसह भाविकांच्या मनात खूप मोठी निर्माण झालेली आहे. उद्या विमानं चालू झाली, रेल्वे चालू झाल्या किंवा बस चालू झाल्या तरी लोक भीती जाईपर्यंत बसणार नाही. ही वास्तव आहे. ही भीती घालवण्यासाठी आपण या सर्व विभागातल्या सेवेकऱ्यांनी जर त्यांना कानात सांगितलं की बाबा तो धूम धूम धुमावती मंत्र म्हण, भीती घालव, मग खुशाल तो मास्क लावून एसटीत बसून प्रवास कर, हे हक्कानं सांगायला तुम्हाला संधी प्राप्त होईल. म्हणून त्याचा जो आधार आहे, त्याचा जो बेस आहे तो आपल्याला माहीत असेल, अंदाजपंच नको. म्हणून या साऱ्या बाबी आपणाला सर्वांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी भूमिका आणि तळमळ. मी अधिक वेळ आपला घेणार नाही. आगामी 1 तारखेला गुरुपौर्णिमेचं औचित्य ठेवून कार्यमुक्त केले जाणाऱ्या प्रतिनिधींना इथे गुरुपीठात प्रतिनिधिक स्वरूपात बोलवलेल्या आहे. त्यांच्यावर राज्याची, देशाची, जगाची विविध विभागाची जिम्मेदारी आहे, ती त्यांनी पार पाडावी. परंतु पार पाडताना कुठलाही अहंकार
त्याचा स्पर्श होणार नाही, तो कोरोनापेक्षा वाईट आहे. कोरोना तरी बरा होतो, परंतु अहंकार नावाचा कोरोना आयुष्यात नष्ट होत नाही. म्हणून तो कोरोना आमच्या भाविकांपर्यंत पोचणार नाही अशी आपण काळजी घ्या. म्हणून कुठलाही अहंकार आपल्याजवळ येणार नाही. त्यासाठी आपण या पूजेचं, या सेवेचं महत्त्व समजून घेणार आहोत. या 28 विभागांचं महत्त्व आपण सर्वांपर्यंत पोचवावं एवढंच कळकळीचं सांगून पुनश्च आपणा सर्वांना शुभेच्छा, धन्यवाद देऊन येणारी गुरुपौर्णिमा स्वामींची सेवा आपल्या हातून घडो, दिव्यानं दिवा लागो, आपलं आरोग्य अबाधित राहो, आपलं कौटुंबिक जीवन, आध्यात्मिक जीवन, सामाजिक जीवन यशस्वी हो आणि आपल्याला आरोग्य चांगलं मिळो अशी स्वामी चरणी प्रार्थना करून मी माझे 2 शब्द थांबवतो. श्री स्वामी समर्थ.